डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% रेसिप्रोकल टॅक्स लावण्याची घोषणा अगोदर केली होती। त्याप्रमाणे त्यांनी जगातल्या प्रत्येक देशावर वेगवेगळे टॅक्स लावण्याची घोषणा केलेली होती। त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेऊन 90 दिवसांचा एक ब्रेक दिला। आता त्या 90 दिवसांची मुदत संपत आलेली आहे। 9 जुलै ही तारीख त्या ब्रेकची शेवटची तारीख आहे आणि त्या अगोदर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये द्विपक्षीय करार होणं अपेक्षित आहे। त्याबद्दल भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा देखील सुरू आहे। डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील हे सांगता येत नाही। त्यामुळे जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत भारत देखील याबद्दल काही बोलणार नाही। कालच डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की भारताला फार कमी टॅरिफ आम्ही यावेळी लावणार आहोत, पण त्यासाठी भारतानं काही अटी मान्य करायला हव्यात। तर आज तेवढ्यात अचानक त्यांची लहर फिरली आणि त्यांनी एका नवीन विधेयकाला हिरवा कंदील दिलाय। या विधेयकाचा उद्देश हा आहे की रशियाला बेजार करायचं आणि युक्रेन बरोबरचं युद्ध त्यांना थांबवायला लावायचं। पण हे करण्यासाठी जी पद्धत ते वापरणार आहे त्यामध्ये फटका भारताला बसणार आहे, चीनला बसणार आहे। कारण अमेरिकन सरकार रशिया बरोबर व्यापार करणाऱ्या सगळ्या देशांच्या बरोबर व्यापार करताना त्या देशांना 500% टॅरिफ लावायचा विचार करते। या गोष्टीचा काय परिणाम भारतावर होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम आणि रिचर्ड ब्लूमेंथॉल या दोघांनी ऑगस्ट 2025 मध्ये एक विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये मांडायचं ठरवलंय। या विधेयकात असं म्हटलंय की रशिया बरोबर जे देश व्यापार करतात त्या देशांच्या बरोबर अमेरिका व्यापार करताना त्यांच्यावर 500% टॅरिफ म्हणजे आयात कर लावेल। असं करण्याचा उद्देश काय तर रशिया आणि युक्रेन या दोघांच्यात मागच्या 3-3.5 वर्षांच्या पासून जे युद्ध सुरू आहे आणि रशिया या युद्धात अजिबात माघार घेत नाही। डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठ्या घोषणा अगोदर प्रेसिडेंट व्हायच्या आधी केल्या होत्या। ते म्हणाले होते की मी प्रेसिडेंट झाल्यानंतर काही आठवड्यात हे युद्ध थांबवतो वगैरे वगैरे, पण सध्या त्यांच्याही लक्षात आले की त्यांच्या हातून हे युद्ध थांबवणं काही जमणार नाही। त्यामुळे अमेरिकेतल्या या दोन सिनेटर्सनी असे एक विधेयक आणायचं ठरवलंय की ज्यामुळे रशिया बरोबर सगळ्यात जास्त व्यापार करणारे दोन देश उदाहरणार्थ भारत आणि चीन यांना सगळ्यात जास्त फटका बसेल आणि हे देश रशिया बरोबर आपला चालू असलेला व्यापार थांबवतील आणि रशियाचा एकदा व्यापार ठप्प झाला की त्यांच्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ थांबेल आणि रशिया युक्रेन बरोबर चर्चेसाठी टेबलवर बसायला तयार होईल। पण याचा फटका भारताला कसा बसणार ते थोडक्यात पाहूया। लिंडसे ग्रॅहम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की रशियाची वॉर इकॉनॉमी म्हणजे युद्ध अर्थव्यवस्था चालवायला भारत आणि चीन हे दोन देश जबाबदार आहेत। ते रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात करतात। पुतिन यांच्याकडून 70% तेल फक्त हे दोन देश विकत घेतात। त्यामुळे यांचा व्यापार थंडावल्याशिवाय रशिया झुकणार नाही। पण खरोखरच जर अशा प्रकारे 500% टॅरिफ अमेरिकेनं भारतावर किंवा चीनवर लावला तर चीनचं सोडून द्या, भारताला त्याचा फार मोठा फटका बसू शकतो। कारण भारत अमेरिकेचा फार मोठा व्यापारी पार्टनर आहे। भारत अमेरिकेला फार्मास्युटिकल्स, टेक्सटाईल आणि IT सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतो। अमेरिकेबरोबरचा भारताचा जो व्यापार आहे तो भारताच्या फायद्याचा आहे। यामध्ये एखादी $100ची वस्तू ज्यावर आता 10% टॅरिफ असेल तर तो $10चा टॅरिफ विक्रेत्याला भरावा लागतो। हा $10चा टॅरिफ 500% झाल्यावर $50 होईल। त्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढेल आणि तिचा अमेरिकेतला खप कमी होईल। त्यानंतर मग व्यापार देखील थंडावेल। यावर्षी मार्च महिन्यातच हे विधेयक आणायचा अमेरिकेतल्या या सिनेटर्सचा विचार होता, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधेयक काही काळासाठी थांबवलं होतं। कारण त्यांना असा विश्वास होता की ते पुतिन यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना टेबलवर बसवतील आणि युक्रेन आणि रशियामधलं युद्ध थांबवतील, पण तसं काही घडलं नाही। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आता या विधेयकाला हिरवा कंदील दिलाय। पूर्वी देखील भारत इराणकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत होता, त्यावेळी अमेरिकेनं इराणवर सँक्शन्स लावले आणि इराणकडून तेल न घेण्यासाठी भारतावर बंधनं घातली आणि प्रेशर आणलं। भारतानं इराणकडून केली जाणारी आयात मग कमी केली। भारताच्या एकूण तेलाच्या गरजेपैकी 96% तेल भारताला आयात करावं लागतं। भारत दर दिवशी 5.1 मिलियन बॅरल्स तेल आयात करतो आणि यातलं सर्वात जास्त तेल आपण रशियाकडून आयात करतो। आता अमेरिका भारतावर असं बंधन घालत आहे की भारतानं रशियाकडून तेल न घेता मध्य पूर्वेतल्या सौदी किंवा इतर देशांच्याकडून घ्यावं। रशियाकडून जे तेल भारताला मिळतं ते डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतं, म्हणजे कमी दरात मिळतं, पण मध्य पूर्वेतलं तेल भारताला थोडंसं महाग पडणार आहे किंवा त्याचा दर या दरापेक्षा जास्त असणार आहे। अमेरिकेचं हे धोरण नेहमी असंच असतं, जेणेकरून आपला स्वार्थ साधला जाईल आणि समोरच्या राष्ट्राचं काय करायचं ते त्यांचं ते बघून घेतील। अशा प्रकारे जर 500% आयात कर लावलेच तर
काय होईल असं रशियाच्या प्रतिनिधीला विचारलं असता त्यांनी सांगितलं की रशियाबद्दल अशी भीती निर्माण करणारे काही सिनेटर्स अमेरिकेत आहेत आणि जर त्यांचं चालत असतं तर त्यांनी या अगोदरच मार्च महिन्यात हे विधेयक संमत करून घेतलं असतं आणि अशा प्रकारे भलेही जरी त्यांनी विधेयक संमत करून घेतलं तरी युक्रेन बरोबरचं युद्ध थांबवण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि पुढे या विषयावर चर्चा देखील होणार नाही. उलट परिस्थिती आज आहे त्याच्यापेक्षा जास्त बिघडेल. आता इथं सगळ्यात मोठा कस लागणार आहे तो भारतासारख्या देशाचा, कारण भारताचे रशिया बरोबर आणि अमेरिकेबरोबर दोघांच्या बरोबरही चांगले संबंध आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुतिन यांच्याबरोबर आणि ट्रम्प यांच्याबरोबर देखील आपली मैत्री असल्याचं नेहमी सांगत असतात. त्यामुळे नरेंद्र मोदींना ही परिस्थिती हाताळणं खूप गरजेचं आहे, कारण आता अशा वेळेला भारत रशियाकडून केली जाणारी आपली तेलाची आयात कमी करू शकणार नाही, कारण रशिया हा भारताचा नेहमी मदतीला उपयोगी पडणारा मित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांचीही लहर देखील सांभाळून घेतली पाहिजे, कारण पुढचे अजून 3.5 वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तेच असणार आहेत आणि त्यांचा कुठलाही निर्णय घेण्यासाठी लागणारा वेळ पाहता तो अतिशय कमी वेळ असतो. एकदा त्यांच्या मनात आलं की ते निर्णय घ्यायला फार वेळ लावत नाहीत. आपल्या सहकाऱ्यांना किंवा पक्षातील नेत्यांना विश्वासात घेणं त्यांना गरजेचं वाटत नाही. त्यामुळे पुढचे काही वर्ष तरी ट्रम्प यांना सांभाळून घ्यावं लागेल, कारण ते अचानक एखादा निर्णय भारतासंबंधी घेतील आणि सगळ्याच गोष्टी बिघडून जातील. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील सध्या काही पर्याय नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र त्यांच्या चीनच्या बरोबर किंवा भारताबरोबर होणाऱ्या व्यापारापेक्षा चिंता या गोष्टीची आहे की या टॅरिफ्सचा परिणाम, या नवीन बिलाचा परिणाम युरोपियन युनियन बरोबर होणाऱ्या त्यांच्या व्यापारावर काय होईल. लिंडसे ग्रॅहम यांनी सांगताना सांगितलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी मला अगोदर अशा प्रकारचं विधेयक आणण्यापासून थांबवलं होतं, पण परवा गोल्फ खेळता खेळता ते म्हणाले की आता तुझं विधेयक आणायची वेळ झालेली आहे. की रशियाचा काय उपाय करायचा हे डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती नाही, पण त्याची किल्ली माझ्या हातात आहे आणि तीच किल्ली मी आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे देतोय. त्याचा वापर केल्यावर रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबवता येईल आणि भारतासारखे जे देश युद्धामध्ये युक्रेनला सपोर्ट करत नाहीत त्यांना देखील आपण युक्रेनला सपोर्ट करायला भाग पडू शकतो. म्हणजे थोडक्यात युक्रेनला अमेरिका जोपर्यंत सपोर्ट करत नव्हती तोपर्यंत कुणीही केलं नाही तरी चालत होतं. आता युक्रेनला अमेरिका सपोर्ट करणार आहे तर सर्वांनी युक्रेनला सपोर्ट केलाच पाहिजे असं अमेरिकेचं म्हणणं आहे. आता ट्रम्प यांच्या लहरी धोरणापासून स्वतःला कसं वाचवायचं, 9 जुलैच्या डेडलाईनच्या अगोदर अमेरिकेबरोबर द्विपक्षीय करार करून कमीत कमी टॅरिफ घेऊन तोडगा कसा काढायचा हे नरेंद्र मोदी सरकारच्या समोरचं मोठं चॅलेंज आहे. कारण 9 जुलैच्या अगोदर जर या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर अमेरिकेतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की भारताला अगोदर ठरल्याप्रमाणे 26% टॅरिफ द्यावं लागेल. तो भारतासाठी खूपच जास्त असणार आहे आणि भारताच्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम भारतातल्या मॅन्युफॅक्चरर्सवरती देखील होऊ शकतो, IT इंडस्ट्रीवर देखील होऊ शकतो. त्यामुळे या विषयामध्ये पुढे काय काय होतं ते आपण पाहूया. डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीबद्दल, अमेरिकेच्या या धोरणाबद्दल, अमेरिका युद्ध काळात आणि युद्धानंतर भारतासोबत ज्या पद्धतीनं व्यवहार करत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या नात्याबद्दल आणि त्यांचं असं मैत्रीचं नातं असताना देखील अमेरिकेने ज्या पद्धतीनं पाकिस्तानला आपलं मित्र म्हणून सांभाळून घेतलंय ते सगळं पाहता आणि भारताबरोबर जो एक दुरावा ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो पाहता तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.